विद्यार्थी मित्र हो, शैक्षणिक प्रक्रियेमध्ये शिक्षणाची उद्दिष्ट ठरवणे, ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अभ्यासक्रम तयार करणे, हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. अभ्यासक्रम म्हणजे शिक्षणाची ध्येये साध्य करण्याचे सर्वात शिस्तबद्ध आणि प्रभावी माध्यम आहे. जसा अभ्यासक्रम असेल, त्या प्रकारचे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व बनत असते. आणि म्हणून असे म्हटले जाते की निश्चित केलेल्या उद्दिष्टांनुसार विद्यार्थ्यांच्या वर्तनात योग्य दिशेने परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षकांच्या हातातील साधन म्हणजे अभ्यासक्रम होय. विद्यार्थ्याचे संपूर्ण व्यक्तिमत्व बनवणे हा अभ्यासक्रमाचा प्रमुख हेतू असल्याने शिक्षणाची ध्येये लक्षात घेऊन चांगला अभ्यासक्रम तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन केले पाहिजे आणि काही विशिष्ट तत्वांवरती अभ्यासक्रम आधारित असावा. आज आपण अभ्यासक्रम रचनेची ही तत्व अभ्यासणार आहोत. प्रिन्सिपल्स ऑफ फॉर्म्युलेटिंग मॅथेमॅटिक्स करिक्युलम. गणित अभ्यासक्रम रचनेची तत्व म्हणजेच उपयुक्ततेचं तत्व, प्रिन्सिपल ऑफ युटिलिटी, बालक केंद्रिततेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ चाइल्ड सेंटर्डनेस, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांच्या विकासाचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट ऑफ सोशल अँड कल्चरल व्हॅल्यूज, लवचिकतेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ फ्लेक्झिबिलिटी, सर्जनशीलतेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ क्रिएटिव्हिटी, मानसशास्त्रीय तत्व, सायकॉलॉजिकल प्रिन्सिपल, क्रियाशीलतेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ ॲक्टिव्हिटी, समवायाचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ कोरिलेशन, विविधतेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ व्हरायटी, संतुलनाचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ बॅलन्स, उच्च शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ फुलफिलमेंट ऑफ हायर एज्युकेशनल नीड्स. तर गणित अभ्यासक्रमाची रचना करताना या तत्वांचा अवलंब करणे आवश्यक असते. यातील पहिलं तत्व आपण अभ्यासणार आहोत, उपयुक्ततेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ युटिलिटी. अभ्यासक्रमामध्ये केवळ अशाच विषयांचा समावेश करावा की जो विद्यार्थ्यांना उपयुक्त असेल. ज्ञानासाठी ज्ञान म्हणजेच नॉलेज फॉर द सेक ऑफ नॉलेज हे एक चांगले ध्येय आहे. परंतु विद्यमान परिस्थितीत ते यशस्वी ध्येय मात्र नाही. सध्या आपल्याला प्रत्येक विषयातील उपयुक्तता पैलू लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर विषयामधील माहितीचा काही उपयोग झाला नाही, तर विद्यार्थ्यांना जास्त काळ त्यामध्ये इंटरेस्ट वाटणार नाही. आणि म्हणूनच मग अभ्यासक्रमामध्ये केवळ अशाच विषयांचा समावेश करावा की ज्यांचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग झाला पाहिजे. उदाहरणार्थ, प्राथमिक स्तराचा जर आपण विचार केला तर 4 मूलभूत क्रिया, पाढे, शेकडेवारी, नफा व तोटा, क्षेत्रफळ, कर, त्यानंतर माहितीचे कोष्टकीकरण आणि त्याचा अन्वयार्थ, सांख्यिकीतील सोपी आकडेवारी, आलेख, जमा खर्च वगैरे. इतर विषयांच्या अभ्यासामध्ये तो विषय उपयुक्त असावा, त्याची थोडी व्यावसायिक उपयुक्तता असावी आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सभ्यता आणि ज्ञानाच्या इतर शाखांच्या विकासामध्ये गणिताने घेतलेली जी भूमिका आहे ती समजून घेण्यास आणि त्यांचे कौतुक करण्यास सक्षम केले पाहिजे. जीवनामध्ये शिक्षणाला महत्त्व आहे. जीवन म्हणजे शिक्षण आणि शिक्षणाचा उपयोग जीवनासाठीच असल्याने शिक्षणाची उपयुक्तता लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची रचना केली पाहिजे. त्यानंतर आपण दुसरं तत्व अभ्यासू, बालक केंद्रिततेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ चाइल्ड सेंटर्डनेस. गणित हा विषय खूप विस्तीर्ण आणि व्यापक विषय आहे.
आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना उपयुक्त असलेल्या गोष्टींची निवड करणे अवघड होतं. अभ्यासक्रमामध्ये जो आशय निवडलेला आहे, त्याच्या उपयुक्ततेबद्दल निर्णय घेण्यासाठी आपण ज्या मुलांसाठी तो अभ्यासक्रम तयार करीत आहोत, त्यांचा नेहमी विचार केला गेला पाहिजे. अभ्यासक्रम मुलांसाठी आहे आणि मूल हे मात्र अभ्यासक्रमासाठी नाही, हे आपण विसरता कामा नये. अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावयाच्या उपयुक्त घटकांची निवड करताना विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या अवस्था, गरजा, आवडी, त्यांची कुवत, क्षमता लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार केला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे अभ्यासक्रमाचा कालावधी देखील विचारात घेणे आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की वर्गामध्ये वेगवेगळ्या बौद्धिक क्षमतेचे विद्यार्थी असतात. अशा विभिन्न प्रकारच्या मुलांसाठी घटक देण्याचा प्रयत्न अभ्यासक्रमात केला जाणे आवश्यक आहे. आता आपण सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांच्या विकासाचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट ऑफ सोशल अँड कल्चरल व्हॅल्यूज याबद्दल माहिती मिळवू. विद्यार्थी हा समाजाचा एक घटक आहे आणि त्यामुळे अभ्यासक्रम हा समाजाच्या गरजांची पूर्ती करणारा असावा. त्यातून विद्यार्थ्याला समाजात समायोजन करणे सहज सुलभ व्हावे. समाजाच्या भविष्य काळातील गरजापूर्तीचा पाया यातून घातला जातो. संस्कृती आणि सभ्यतेच्या प्रगतीत गणिताची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. गणिताच्या विद्यार्थ्यांद्वारा शोधले गेलेले काही असे विचार असू शकतात की जे आता कोणत्याही कामाचे असू शकत नाही. परंतु गणिताच्या काही कल्पना आणि तथ्य असे आहेत की जे आधुनिक संस्कृती आणि समाजाचा अविभाज्य भाग बनतात. अशी तथ्ये किंवा कल्पनांचा अभ्यासक्रमात समावेश करावा. त्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरेल आणि म्हणून देशाची संस्कृती, योग्य परंपरा, रूढी पुढील पिढीला देण्यास मदत करणारा अभ्यासक्रम असावा. देशाची उच्च संस्कृती टिकवून ठेवणारा व संवर्धन करणारा अभ्यासक्रम असावा. त्यानंतर आपण पुढचं तत्व अभ्यासू, लवचिकतेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ फ्लेक्झिबिलिटी. शिक्षणाची उद्दिष्टे तसेच विषय शिकवण्याची उद्दिष्टे नेहमी बदलत असतात, कारण ते सतत बदलणाऱ्या समाजाच्या गरजेवर अवलंबून असतात. आणि म्हणून अभ्यासक्रम समाजाच्या व काळाच्या गतीनुसार बदलता असावा. अभ्यासक्रमाचे वारंवार संशोधन व आढावा घ्यावा लागेल आणि जेणेकरून त्या विषयाच्या नवीनतम ज्या घडामोडी आहेत त्यानुसार त्याला आकार द्यावा लागेल आणि परिस्थितीनुसार समायोजन करण्यास मदत करणारा असा अभ्यासक्रम असावा. आणि अशा प्रकारे कुठल्याही ताठर अभ्यासक्रमाचे आपण अनुसरण करू शकत नाही आणि म्हणून अभ्यासक्रम हा लवचिक असावा. त्यानंतर आपण पुढचं तत्व अभ्यासू, सर्जनशीलतेचे तत्व. अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना संशोधकाच्या भूमिकेत जाऊन काम करण्यास भरपूर वाव मिळायला हवा. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल अशा प्रकारच्या कृतींचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करावा आणि अशा रीतीनं वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं, काही प्रात्यक्षिक कृती विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात देण्यात याव्या. त्यानंतर पुढचं तत्व आहे मानसशास्त्रीय तत्व. शिक्षणाचे ध्येय हे सर्वांगीण व्यक्तिविकास हे असल्याने अभ्यासक्रमाचा पाया हा मानसशास्त्रावर आधारित असावा. विद्यार्थ्यांच्या मानसिक अवस्थांचा विचार करावा. अभ्यासक्रम तयार करताना
तो मानसशास्त्रीय दृष्टिकोन ठेवून तयार केला गेला पाहिजे. त्याशिवाय तार्किक क्रम सांभाळून त्यामधील घटक आणि उपघटकांची रचना करणं आवश्यक आहे. अभ्यासक्रम तयार करताना विविध अध्यापन सूत्रांचा वापर करावा, जसे की मूर्ताकडून अमूर्ताकडे, विशेषाकडून सामान्याकडे, सोप्याकडून अवघडाकडे. तर या अध्यापन सूत्रांचा अवलंब करून अभ्यासक्रम हा तयार करण्यात यावा. त्यानंतर पुढचं तत्व आहे क्रियाशीलतेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ ऍक्टिव्हिटी. गणित विषयाचे शिक्षण देताना कृतीद्वारा अध्ययनावर, लर्निंग बाय डुईंग वर भर देणारा अभ्यासक्रम असावा. विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक प्रयोगशाळेची कामे आणि क्षेत्रीय अनुभवांसाठी तरतूद केली गेली पाहिजे. प्रयोग, कृतीशील प्रात्यक्षिके, प्रकल्प यासारख्या कृती आणि अनुभवांचा आनंद विद्यार्थी घेतात. तिथे त्यांना स्वतःचे काम करण्याची आणि अन्वेषण करण्याची किंवा त्यांच्या स्वतःच्या ज्ञानेंद्रियांद्वारे विशिष्ट गोष्टी शोधून काढण्याची संधी मिळते आणि म्हणून अभ्यासक्रम हा कृतीशीलतेवर आधारित असावा. त्यानंतर आपण पुढील तत्व अभ्यासू, समवयाचे तत्व. अभ्यासक्रमातील विविध घटकांचा परस्पर संबंध, त्या विषयाचा व अन्य विषयांचा संबंध, तो विषय आणि जीवनोपयोगी व्यवहार यातील संबंध हा सहजतेने विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिला पाहिजे. तर अशा रीतीनं कोणताही अभ्यासक्रम तयार करत असताना तो सुलभ आणि मनोरंजक कशा रीतीनं बनवता येईल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर पुढचं तत्व आहे विविधतेचे तत्व. अभ्यासक्रमामध्ये भिन्न क्षमता, योग्यता आणि बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना पुरेसा वाव मिळेल अशा रीतीनं अभ्यासक्रम हा लवचिक असावा. म्हणजेच अभ्यासक्रम सर्वसमावेशक असावा. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या आवडी आणि गरजा भागवण्यासाठी तो व्यापकपणे सक्षम असला पाहिजे. त्यानंतर पुढचं तत्व आहे संतुलनाचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ बॅलन्स. अभ्यासक्रमाचे संघटन करताना उद्दिष्टे व आशय, उद्दिष्टे व क्षमता, उद्दिष्टे व अध्ययन अनुभव या बाबतीमध्ये वास्तव संतुलन असावे. अद्ययावत, अचूकता व पर्याप्तता यावर आधारित आशयाची निवड अभ्यासक्रमाची रचना करताना केली पाहिजे. त्यानंतर पुढचं तत्व आपण अभ्यासू, उच्च शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ फुलफिलमेंट ऑफ हायर एज्युकेशनल नीड्स. अभ्यासक्रमामधील सामग्रीमुळे विद्यार्थ्यांना जीवनासाठी प्रशिक्षण दिले गेले पाहिजे आणि दुसरीकडे त्यांना उच्च शिक्षणासाठी देखील तयार केले गेले पाहिजे. आणि म्हणून आशयामध्ये अशा रीतीनं मुद्दे असले पाहिजेत की जे विद्यार्थ्यांना विद्यापीठीय शिक्षणासाठी आणि दुसरं म्हणजे जीवनासाठी तयार करतात. गणिताचा अभ्यासक्रम उच्च वर्गाच्या गरजा भागवणारा असावा. तर अशा रीतीनं चांगला अभ्यासक्रम हा सृजनात्मक विद्यार्थी, समाज यांच्या गरजा भागवणारा, कृती केंद्रित असावा. तो समाजाला उपयुक्त असावा, मुलाला भावी जीवनामध्ये समायोजन करण्यास मदत करणारा असावा, योग्य संस्कृतीचे संरक्षण व संवर्धन करणारा असावा, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास घडवणारा असावा, उत्तम वर्गवारी केलेला आणि दुसरं म्हणजे उद्दिष्टांची पूर्ती करणारा असावा. अभ्यासक्रम तयार करताना तो ज्या विषयाचा असेल त्या विषयाच्या उद्दिष्टानुसार तयार केला गेला पाहिजे. आपण गणिताचा अभ्यासक्रम तयार करीत असताना
गणित विषयाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते, त्यांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे अभ्यासक्रमातील जो आशय असेल, तो अतिशय स्पष्ट आणि निस्संदिग्ध असावा. अभ्यासक्रम मनोरंजक करण्यासाठी विविध प्रकारची उदाहरणे, वेगवेगळ्या प्रकारचे उपघटक, त्यांचा दैनंदिन जीवनाशी व इतर शालेय विषयांशी समवाय साधणे गरजेचे आहे. विविध अध्यापन सूत्रांचा अवलंब करून मानसशास्त्रीय तत्वांचा आधार घेऊन अभ्यासक्रम तयार करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम तयार करीत असताना सर्वात महत्त्वाची व लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे हा अभ्यासक्रम शिक्षकानेच तयार केला गेला पाहिजे. अनेक अनुभवी शिक्षकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या, समाजाच्या गरजांवर साधक-बाधक चर्चा घडवून आणून अभ्यासक्रम हा तयार करावा आणि अभ्यासक्रमाची ही जी तत्व आहे, या तत्वांचं पालन करून चांगल्या रीतीनं अभ्यासक्रम आपल्याला तयार करता येईल. धन्यवाद.